ज्या विद्यार्थ्यांनी SSC परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये यश संपादन केलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं आणि शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन या प्रसंगी. SSC सराव परीक्षा, ज्या सराव परीक्षेची सुरुवात 25 वर्षापूर्वी झाली, आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे, विद्यार्थ्यांना SSC परीक्षेमध्ये आत्मविश्वास त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे. 9वी नंतरची 10वीची अशी वेगळी परीक्षा, बदललेले केंद्र, बदललेली पद्धती आणि 10वीची परीक्षा म्हणजे मुलांवर असलेलं दडपण. या दडपणातून जर विद्यार्थ्यांना बाहेर काढायचं आहे, त्यांचा सराव घडून आणायचा आहे, तर ही सराव परीक्षा अत्यंत महत्वाची आहे अशी धारणा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी व्यक्त केली. पहिल्या वर्षामध्ये मराठी, नंतर हिंदी, नंतर इंग्लिश, बघता बघता 25 वर्ष या सराव परीक्षेला पूर्ण झाली. या 25 वर्षांच्या टप्प्यामध्ये या सराव परीक्षेमध्ये 27 केंद्र आणि आजवरचं हायेस्ट मुलांचं पार्टिसिपेशन 14,000 विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेमध्ये या 25व्या वर्षी सहभाग घेतला. संपूर्ण बोर्डाच्या धर्तीवर ही सराव परीक्षा होत असताना प्रत्येक वर्षी जशी ही सराव परीक्षा पुढे गेली, त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि प्रत्येक वर्षी गुणात्मक बदल आणि त्याच्यामध्ये आयोजनामध्ये अजून आयोजनाचा वाढता आले, हा सर्व आमच्या कमिटी मेंबरच्या माध्यमातून साधला गेला. नवी मुंबईमध्ये शिक्षण असेल, क्रीडा असेल, कला असेल, अध्यात्म असेल, संस्कृती असेल, या सर्व गोष्टींचं जतन हे आपल्या शहरामध्ये झालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी न चुकता आपण केलं पाहिजे, हा आग्रह आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचा नेहमी राहिलेला आहे. मी खास करून आज आपल्याला या कार्यक्रमाकरता लाभलेले पांडुरंगजी गोरे, ज्यांचं मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना मिळालं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या सोबत 25 वर्षापासून या सराव परीक्षेचं आयोजन करण्यामध्ये जे शिक्षक आणि ज्या सर्व शाळा, त्या शाळेचे मुख्याध्यापक, या सर्वांनी घेतलेलं परिश्रम आणि या परीक्षेकरता, ही परीक्षा यशस्वी करण्याकरता त्यांचा महत्वाचा सहभाग, याबद्दल मी सर्व शिक्षक, आमचे केंद्र प्रमुख आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचारी यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आताच्या कालखंडामध्ये गोरे साहेबांचं समुपदेशन आपल्याला झालं, परंतु जे समुपदेशन विद्यार्थी आणि पालकांमध्ये होणं गरजेचं आहे, ज्या अपेक्षा मुलाकडून पालकाच्या असतात आणि कधी कधी आताच्या ह्या जर आपण 2 वर्षाचा कालखंड बघितला तर मुलांवर दबाव येण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं. आपला मुलगा दबावामध्ये राहावा हे पालकांना वाटत नसतं, परंतु जेव्हा शाळेमधून जेव्हा विद्यार्थ्यांना फोन येतो की आपला मुलगा हा त्या स्तरापर्यंत अजून परफॉर्मन्स करत नाही, तर ते एक प्रेशर मुलांनंतर जसं पालकांवर येतं, ते शाळेमधून फोन आला म्हणून ते पालकांवर देखील येत असतं. तर मी गोरे साहेब, आपलं मार्गदर्शन हे मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संवाद घडवण्याकरता महत्वाचं आहे, परंतु त्याचबरोबर शैक्षणिक संस्था आणि शाळा, म्हणजे शाळा, पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकांमध्ये संवाद घडवणं हे खरं गरजेचं आहे. जर संस्थेकडून किंवा शाळेकडून, शिक्षकांकडून जर पालकांकडे जर त्याचं मुलगा परफॉर्मन्स करत नाही, त्याची क्षमता, जी बौद्धिक क्षमता आहे, त्या बौद्धिक क्षमतेवरच तो काम करणार.
त्याच्या व्यतिरिक्त जर मुलांवर आपण प्रेशर टाकलं तर तो मुलगा गोंधळतो आणि मग एखाद्या चुकीच्या घटना घडू शकतात. आणि त्याकरता पालकांचा विद्यार्थ्यांबरोबरचा संवाद आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची क्षमता आणि संस्थेचा देखील पालकांबरोबरचा संवाद हा देखील तितकाच महत्वाचा आहे असं मला या ठिकाणी प्रामुख्यानं सांगावंसं वाटतंय. आणि नक्कीच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या कालखंडामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांचा त्रिसूत्री संवाद साधण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये करू असा विश्वास आहे. आपण विद्यार्थ्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही ना काहीतरी वेगळं असतं. एखादा विद्यार्थी हा अभ्यास करतच नसतो. आता सचिन तेंडुलकरचं जर नाव काढलं तर सचिन तेंडुलकरला कधी खेळामध्ये अभ्यासामध्ये इंटरेस्टच नव्हता. तर तो जास्तच अभ्यास करत नसला तर तो सचिन तेंडुलकर बनला नसता. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुप्त गुण म्हणजे कला, क्रीडा, वक्तृत्व इतर गुणांना देखील आपण वाव दिला पाहिजे. आणि आपल्या सभोवताली काय चाललंय आणि एखाद्या मुलाने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, एखाद्या मुलाने AI साठी ऍप्लिकेशन केलं, एखाद्याने बायोटेक्नॉलॉजी केलं, म्हणून आपण देखील करावं अशी गरज नाही. आपल्यामधली क्षमता, आपलं पॅशन, आपली आवड ही देखील विद्यार्थ्यांनी जपली पाहिजे आणि ती जपण्याकरता पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे असा देखील मी या ठिकाणी पालकांना विनंती करतो. आता खूप दालनं उघडलेली आहे. नवी मुंबईच्या स्तरावर नवी मुंबई शहर ह्या वेगळ्या दिशेनं वाटचाल करते. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची दूरदृष्टी, आपल्या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर, आरोग्य व्यवस्था आणि त्या अनुषंगानं आपल्या शहरामध्ये आलेले उद्योग, आता लवकरच सुरू होणारे एअरपोर्ट या अनुषंगानं खूप मोठ्या रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी ह्या आपल्या नवी मुंबईतील नागरिकांकरता उपलब्ध होणार आहे. आणि त्याकरता आपल्यातली क्षमता, आपली आवड या गोष्टीची सांगड घालणं येणाऱ्या भविष्यामध्ये गरजेचं आहे. आणि त्याकरता गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संदीप नाईक प्रतिष्ठान हे येणाऱ्या वर्षामध्ये काम करेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांच्या भावी उज्ज्वल वाटचाली करता मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.